दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। तीर्थक्षेत्रांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात भगवे कपडे परिधान करणाऱ्या स्वामी शांतिगिरी महाराजांची अपक्ष उमेदवारी विविध कारणांनी चर्चेत आहे। धर्मरक्षणासाठी धर्मयोद्धा संघटनेची स्थापना करणाऱ्या महाराजांमुळे हिंदुत्ववादी मतांचे विभाजन अटळ मानले जाते। हे विभाजन टाळण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप नेत्यांनी शांतिगिरी महाराजांची मनधरणी केली। मात्र महाराजांनी आपला निवडणूक लढण्याचा पवित्रा कायम ठेवलाय। हजारो भक्त परिवाराला सक्रिय प्रचारात उतरवीत त्यांनी राजकीय पक्षांना आव्हान दिलंय। त्यातच आपण खासदार झाल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या टक्केवारीच्या कामांना थारा दिला जाणार नाही आणि खासदारकीचा मिळणारा पगार देखील जनसेवेसाठी वापरला जाईल असं वचन शांतिगिरी महाराजांनी शनिवारी आपल्या वचननाम्यात जाहीर करताना सांगितलंय। नाशिककरांची सेवा करताना कुठल्याही प्रकारच्या टक्केवारीला आमच्याकडे मुळीच थारा राहणार नाही हे आपल्या सगळ्यांना सांगितलं। आपण प्रसाद त्यामुळे नाशिक लोकसभेच्या रिंगणात शांतिगिरी महाराजांचा बोलबाला सुरू आहे। याच कारणामुळे शांतिगिरी महाराज यांच्या उमेदवारीला महत्त्व मिळतंय। तसेच नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर या ठिकाणी महाराजांचा जय बाबाजी भक्त परिवार देखील मोठ्या प्रमाणात आहे। लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा हे ब्रीद घेऊन शांतिगिरी महाराज यांचा जोरदार प्रचार सुरू आहे। राज्यातील विविध जिल्ह्यातून जय बाबाजी भक्त परिवारच्या माध्यमातून शांतिगिरी महाराज यांना पाठिंबा दर्शवला जातोय। नाशिक लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून शांतिगिरी महाराज यांनी ठिकठिकाणी बैठका, सभा, प्रचार रॅली यावर जास्त भर दिलाय। तसेच सर्व राजकीय पक्षांनी आम्हाला पाठिंबा द्यावा असं आवाहनही शांतिगिरी महाराजांनी आपल्या प्रचार सभेमध्ये केलंय। सध्या पक्षीय राजकारणाचा नाशिककरांना वीट आल्याच्या चर्चाही सुरू आहे। त्यामुळे नाशिककरांचा पक्षीय राजकारण सोडून आता धार्मिक क्षेत्राकडे कल असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या तरी नाशिक लोकसभेत शांतिगिरी महाराजांचा बोलबाला असल्याचं दिसतंय, परंतु नाशिककरांच्या मनातील खासदार कोण आणि नाशिककरांचा कौल कोणाला असणार हे 4 जून नंतरच स्पष्ट होईल। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे।